श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तुमचे केस खूप गळत आहेत का? तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले आहेत का? केसांची वाढ थांबली आहे का? मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे सोपा घरगुती उपाय जो खूप फायदेशीर आहे. तर तो कसा बनवायचा हे आता आपण बघूया. तर इथे घ्यायचं आहे आपल्याला कांदा बऱ्यापैकी मोठा घ्यायचा आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण आपल्याला त्याची सालसुद्धा याच्यामध्ये घ्यायची आहे. कांदा बऱ्यापैकी मोठा घ्यायचा आहे, कारण आपल्याला त्याचा रस भरपूर प्रमाणात हवा आहे. जर छोटा घेतला तर पाहिजे तेवढा रस आपल्याला मिळणार नाही, म्हणून मी इथे मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा केसांसाठी खूप फायदेशीर आहे, पण त्याची सालसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. कांद्यामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती केसांची मुळं मजबूत करतात, परत हेअरफॉल कमी करते आणि नवीन केस येण्यास मदत करते आणि स्काल्पला आपल्या ब्लड सर्क्युलेशनसुद्धा वाढवतो. आणि कांद्याची सालीचे फायदे म्हणजे सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत, केसांना नॅचरली शाईन देते, नंतर स्काल्प क्लीन ठेवायला मदत करते आणि जर आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल ते सुद्धा ते कमी करते. तर अशा प्रकारे कांदा मिक्सरमधनं मी बारीक करून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, नुसतं आपल्याला कांद्याचाच रस हवा आहे, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये एक थेंबही पाणी टाकायचं नाही आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं ॲलोव्हेरा टाकलेलं आहे, फ्रेश ॲलोव्हेरा. आता माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं, तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, किंवा जर आपल्याकडे रेडीमेड असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण हे मूळ आपल्याला कांद्याच्या रसामध्येच आपल्याला हे ऑइल टाकून केसांना लावायचं आहे. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझं ग्लो विथ जयू हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे मी छान असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. जसं आपण भाजीसाठी बारीक पेस्ट करतो तशीच आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे, की जेणेकरून त्याच्यामधनं रस सगळा निघेल. आता मी चाळणीतनं गाळून घेत आहे. तुम्हाला जर कॉटनच्या कपड्यातनं गाळून घ्यायचं असेल तरीही चालेल. आणि हे थोडंफार जरी केसांमध्ये अडकलं तरी पण केस धुतल्यानंतर वाळल्यानंतर पूर्ण कंगव्यानी निघून जाते, म्हणजे केसात काही अडकून राहत नाही. तर अशा प्रकारे आपण हा कांद्याचा रस काढून घेतलेला आहे सगळा. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोकोनट ऑइल. तर कोकोनट ऑइल किंवा खोबरेल तेल केसांना खोलवर पोषण देतं, केस कोरडे आणि फ्रिझी होण्यापासून वाचवतो, नंतर केसांची मुळंसुद्धा ते मजबूत करतं. आणि कोकोनट ऑइलमध्ये काय असतं तर हेअरफॉल कमी करण्यास मदत करतं, स्काल्प मॉइश्चराईज ठेवतो आणि केसांना नैसर्गिक शाईन आणि सॉफ्टनेस देतो. आता याच्यामध्ये मी टाकत आहे इव्हेऑन कॅप्सूल. तुमच्यासाठी हा ऑप्शन आहे, तुम्हाला वाटत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण टाकल्यामुळे खूप छान केस शायनी होतात. हे सुद्धा आपल्या केसांची मुळं मजबूत करतात, केसांना नॅचरली शाईन देतं आणि सॉफ्ट होतात. परत डॅमेज केस असतील ते सुद्धा ते रिपेअर करण्यास मदत करतात. अशा प्रकारे हे केसांना लावण्यासाठी हा हेअर मास्क तयार आहे. तर हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा लावा आणि 30 ते 40 मिनटं केसांवर राहू द्या. कांदा आपल्या उन्हाळ्यात आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, म्हणून आपण आहारातसुद्धा उन्हाळ्यात कांद्याचा जास्त प्रमाणात वापर करतो. तसाच तो आपल्या केसांसाठी सुद्धा खूप चांगला आहे, कारण उन्हाळ्यात स्काल्पला जास्त घाम आणि तेल येतं. कांदा स्काल्प क्लीन ठेवायला मदत करतो. कांद्यामध्ये असलेले गुण स्काल्प इन्फेक्शन आणि डॅन्ड्रफसुद्धा कमी करतो. गरमीमुळे केस गळतात तर कांदा हेअरफॉल कंट्रोल करतो. तसंच तो स्काल्पला सुद्धा कूलिंग इफेक्ट देतो. आणि तसंच जर आपण खोबरेल तेलात मिक्स करून लावलं तर आपलं स्काल्प फ्रेश आणि हेल्दी राहते. आणि आपला स्काल्प जर हेल्दी राहिला तर आपली केस गळती आपोआप कमी होणार. आणि केसांसाठी नेहमी लाकडी कंगवाच वापरत जा. थोडंसं लाकडी कंगव्याने मी विंचरून घेतले आहे केस, आणि याच्यामध्ये मी आता थोडंसं कॉटन बुडवून केसांच्या भांगाभांगात ते लावून घेत आहे तेल. आपल्याला स्काल्पला जास्त लावायचं आहे, लेंथला थोडं कमी राहिलं तरी चालेल, किंवा नंतर तुम्ही खोबरेल तेल लावलं लेंथला तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे, पण स्काल्पला अगदी भांगाभांगात पूर्ण मुरेल असंच लावा. आणि हळूहळू 2 ते 3 मिनटं त्याची मसाज करा, पण नंतर तुम्ही विंचरू नका केस, कारण तेल लावल्यानंतर आपले केसांची मुळं ही खूप नाजूक होतात.
फक्त हळूहळू केसांची मसाज करा. तर अशा प्रकारे हे पूर्ण मी केसांना लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही थोडंसं चमचा घेऊन जरी चमच्याने जरी एक एक केस सोडलं तरीही चालेल. अशा प्रकारे तुम्ही कांद्याच्या रसात हे खोबरेल तेल टाकून लावलं तर तुमचा हेअर फॉल 101% कमी होईल. तर कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याचाच बनवेल. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच.